झरेश्वर महादेव मंदिरात प्रथम वर्धापन दिनानिमित्त शिवलीलामृत पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। हरिभक्तपरायण सद्गुरू परमपूज्य श्री राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता। अहिल्यानगर तालुक्यातील आशुतोष भगवान झरेश्वर महादेव मंदिर शिव मल्हारगडच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त नगर तालुक्यातील हिवरे झरे येथे श्रीमद भागवत कथा व शिवलीलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। 9 फेब्रुवारीपासून या सोहळ्यास सुरुवात झाली, तर 16 फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या सप्ताहात 9 फेब्रुवारी रोजी भागवत महात्म्य, 10 फेब्रुवारी रोजी परीक्षित दिग्विजय जय विजय कथा, 11 फेब्रुवारीला ध्रुव व्याख्यान, अजामेळ व्याख्यान, हिरण्यकश्यपू वध, 12 फेब्रुवारी रोजी गजेंद्र मोक्ष, वामन अवतार, 13 फेब्रुवारी रोजी श्रीरामचरित्र, श्रीकृष्ण जन्मोत्सव, 14 फेब्रुवारी रोजी गोकुळ लीला, गोवर्धन लीला, रासलीला, 15 फेब्रुवारी रोजी कंसवध, श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह, परीक्षित उद्धार यावर कथा प्रवचन झाले। तर 16 फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायण सद्गुरू परमपूज्य श्री राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली। रविवार 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेस शिवाभिषेक तसेच होम हवन झाला। त्याचबरोबर 16 फेब्रुवारी रोजी भागवत ग्रंथ मिरवणूक व ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली। या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी दररोज मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला। हा 8 दिवसाचा पारायण सोहळा संपन्न करण्यासाठी आशुतोष झरेश्वर मंदिर पंच कमिटीचे खजिनदार रोहिदास भांडवलकर, अध्यक्ष नारायण रोडे, उपाध्यक्ष ओंकार काटे, सदस्य संजय टकले, अक्षय काटे आदी कमिटीचे पदाधिकारी व हिवरे झरे येथील सर्व ग्रामस्थ व भजन मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले। या पारायण सोहळ्यानिमित्त टकले परिवार, अंबादास काटे, राहुल बहिरट खडकी, अभयसिंग राठी कमांडर, अहिल्यानगर समस्त रोडे परिवार, झरेकर परिवार, गोरक्ष गायकवाड, समस्त काटे परिवार, बाबाशेठ झरेकर आदी दानशूर भूमिपुत्रांनी अन्नदान करून विशेष योगदान केले। राजाराम रखमाजी वाबळे यांनी सभामंडप, परिसर पेविंग ब्लॉक दिले। प्रतिनिधी विजय साळवे सह राहुल आंग्रे, अहिल्यानगर। रामकृष्ण हरी मंदिराचा उपक्रम आम्ही गेल्या 1.5 वर्षापूर्वी चालू केला। प्रथम प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस शिवलीला अमृत कथेचं नियोजन केलं होतं। सद्गुरू राघव चैतन्य बाबा यांच्या नियोजनाखाली मंदिर उभं राहिलं। त्यांनी प्रथम प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस कथेचा कार्यक्रम केला। त्यानंतर हा प्रथम वर्धापन दिन आहे। त्या वर्धापन दिनानिमित्ताने सर्व ग्रामस्थ, तरुण वर्ग आणि बाहेर गावाला असणारे भूमिपुत्र यांच्या सहकार्याने इथं हे भव्य दिव्य मंदिर उभं राहिलं आणि हा प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने आता इथं भागवत कथेचं आयोजन सर्व ग्रामस्थांच्या वतीनं इथं केलं आणि ते यशस्वीपणे सर्वांच्या वतीने पार पडतंय, याचा आम्हाला खूप आनंद होतोय।